पनवेल परिसरामध्ये 2 लाख घरं बांधणाऱ्या सिडकोला पाण्याचं नियोजन करण्यामध्ये मात्र अपयश आलेलं आहे। ऐन दिवाळीमध्ये पाणी नसल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावरती त्रासाला सामोरं जावं लागलं। मोठमोठे प्रकल्प तडीस लावणाऱ्या सिडकोला सर्वसामान्यांच्या या गरजा मात्र पूर्ण करता येत नाहीत का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। नवी मुंबईची उभारणी करणारी आजही नवी मुंबईच्या विकासातली प्रमुख संस्था म्हणजे सिडको। नवी मुंबईचा सुनियोजित शहर म्हणून विकास करणाऱ्या सिडकोला मात्र सर्वसामान्यांचा विसर पडल्याचं दिसतंय। एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या भूखंडांचे व्यवहार, टोलेजंग गृहनिर्माण प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळाची बांधणी अशा कामात झोकून देणाऱ्या सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्याच गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या रहिवाशांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही। सिडकोनं बांधलेल्या लाखभर घरातले रहिवासी पाण्यासाठी तडफडतायत। ऐन दसरा दिवाळीमध्ये पाण्याविना त्यांचे हाल झाले। आम्ही किती तरसून पाणी याच्या त्याच्या घरी जाऊन पाणी मागितलेलं आहे। ते पावसाचं पाणी, एवढा पाऊस पडला, पाणी काय केलं सिडकोनी? काय केलेलं एवढं पाणी? सगळं पाणी ते विकतात आहे, मला ते माहिती आहे। हे सगळं दिसून येतं आहे। आजूबाजूच्या टावर होतात ना, तिथंच ते पाणी पोहोचत असणार। सिडको चोर आहे आणि ते पाणी विकतात आहे। ही स्वप्नपूर्तीमध्ये सगळ्यांनी स्वप्न बघूनच घरं घेतली, कर्ज काढून घरं घेतलेली आहे आणि आशेने इथे राहून आली। आणि देताना आम्हाला तसं करारात नमूद केलं होतं की 24 तास तुम्हाला पाणी पुरवठा असेल। दिवाळीमध्ये महालक्ष्मी पूजनला सुद्धा पाणी नव्हतं। आम्ही कशी दिवाळी साजरी केली ते आम्हाला माहिती, ते आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। इतकी दैनंदिन अवस्था, बेकार अवस्था केली स्वप्नपूर्तीची। दसरा दिवाळी गेली, पाणी नाही। दसऱ्याला आम्ही आमच्या हातरून बांधून टाकलो, धुतले नाहीये। स्वप्नपूर्ती स्वप्न साकार झालेलं नाही। कोणाचंही साकार करणार असेल तर सिडको आमचं पाणी पुरवठा करा, नाही तर सिडको घर घ्या म्हणा त्यांना वापस। आमचा आत्ताचा भाव घर पैसे वापस द्या। सिडकोनं पनवेल परिसरात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, उल्वे या परिसरात जवळपास 1 लाख घरं बांधली आहेत। तर पुढच्या काळात अजून 1 लाख घरांची उभारणी करण्याचा सिडकोचा मानस आहे। त्यामध्ये खारघरमध्ये 50,000 सदनिका, तळोजामध्ये 25,000, कळंबोलीमध्ये 10,000 तर उल्व्यामध्ये 15,000 सदनिका यांचा समावेश आहे। सिडकोला पाणी पुरवठा करण्यात अपयश आलं असून पाण्याचं नियोजन फसलंय। त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे केली आहे। जोपर्यंत हा पाणी पुरवठा ॲडिशनल येत नाही तोपर्यंत नवीन सीसी, नवीन ओसी द्यायचं बंद करा। मग त्यांचं म्हणणं आहे तुम्ही शासनाकडे सांगा। म्हटलं आम्ही शासनाला सांगू, हे तर तुमच्या हातात आहे। सीसी ओसी देणं हे तुम्ही थांबवलं पाहिजे। यासाठी एमडींची मी भेट घेतली, एमडीना सांगितलेलं आहे। एमडी म्हणाले या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर शासनाच्याकडं बैठक लावू। म्हटलं बैठक जेव्हा लावाल तेव्हा लावा, तोपर्यंत हा नव्यानं सीसी ओसी द्यायचा तुमचा व्यवहार बंद करा। एकीकडे सिडको खासगी बिल्डरांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी देत आहे, दुसरीकडे मात्र पंतप्रधानांच्या स्वप्नातील घरांना पाण्या वाचून वंचित ठेवतीये। यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सिडकोला खरमरीत इशारा दिलाय। या खारघरमध्ये अनेक वसाहती अशा आहेत ज्या दररोजच्या 40-40 हजार रुपये पाण्याचं बिल भरतायत। अनेक छोट्या वसाहती अशा आहेत ज्या दररोजचं 8,000 10,000 रुपये पाण्याचं बिल भरतायत। सिडकोचे एमडी पाण्याच्या प्रश्नावर जागे व्हायला तयार नाहीत। उद्या जर सिडको भवनच्या टॉयलेट्समध्ये पाणी नसेल तर काय अवस्था होईल याची कल्पना या मंडळींनी केली पाहिजे आणि रहिवाशांना पाणी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज लोकांचे हाल होतात पाण्याविषयी, म्हणून आम्ही महाविकास आघाडीतर्फे आणि शिवसेनेतर्फे प्रत्येक शहरावर आम्ही मोर्चे काढतोय। का लोकांना सुद्धा पाणी मिळत नाही तर आम्ही एका दिवशी असं होईल की सर्वच पाण्याच्या लाईनी आम्ही बंद करणार, सिडकोचे ऑफिस पण बंद करणार। सर्वसामान्यांना होणाऱ्या पाण्याच्या मुस्कटदाबीवरून मनसेनंही सिडकोला सल्ला दिलाय। पहिल्यांदा सोयी सुविधा उभारणं आणि त्याच्यानंतर त्या प्लॉटवरती घरं बांधणं हे अपेक्षित होतं। पण ज्या पद्धतीने नवी मुंबई असेल, पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्र, रिडेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट याला वापरलं जाणारं पाणी
याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही. आता मनसेकडनं काही मागणी केली जाणार आहे? 100% माझं उलट सातत्याने सिडकोला हे सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करा आणि त्याच्यानंतर ही पंतप्रधान आवास योजनेतली घरं उभी करा, तरच लोकांचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा असेल किंवा सोयीसुविधांचा असेल तो प्रश्न सुटेल. लोकांच्या स्वप्नांची पूर्ती अशी जाहिरात करून घरं विकणाऱ्या सिडकोनं रहिवाशांच्या स्वप्नांवर मात्र असं पाणी फेरलंय. भूखंडाचं श्रीखंड खाण्यामध्ये मशगूल असलेल्या सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाण्याचं नियोजन करण्यामध्ये रस नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोच्या महागड्या घरांना आधीच कंटाळलेले लोक आता पाण्यासाठी सिडकोच्या येणाऱ्या लॉटरीकडे पाठ फिरवल्यास आश्चर्य वाटायला नको. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई.